समर्थ स्वामी मला तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते। आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की होळीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये कोणत्या ह्या 5 वस्तू आणायच्या आहे ज्याच्याने आपल्या घरामध्ये वर्षभर भरभराटी राहील आणि घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य नांदेल। घरामध्ये सकारात्मक शक्तीचा प्रवेश होईल। घरामध्ये कटकट आहे, वादविवाद आहे, भांडण आहे, कलश आहे, घरामध्ये पैसा टिकत नाही, घरामध्ये पैसा स्थिर राहत नाही, लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये येत नाही। तर याच्यासाठी ह्या ज्या वस्तू आहे त्या आपल्याला म्हणजे पौर्णिमा पण आहे आणि होळी पण आहे, त्या दिवशी ह्या वस्तू आपल्याला आपल्या घरामध्ये स्थापित करायच्या आहे। आता त्या वस्तू कोणत्या आहेत, त्या वस्तू आणल्याने आपल्याला निश्चितच याचा फायदा होतो का हे तुम्हाला वस्तू आणल्यावरच कळेल। कारण की आपण बघा प्रत्येक स्त्रीला वाटत असतं की माझ्या घरामध्ये खूप सुख शांती नांदावी, भरभराटी व्हावी, आलेला पैसा स्थिर व्हावा, प्रगती व्हावी माझ्या मालकाची, माझ्या मुलांची, असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं। आणि स्त्री जी असते ती घरची कर्ती असते आणि तिच्यामुळे घर चालत सुद्धा असतं आणि तिच्यामुळे घराला शोभा सुद्धा आलेली असते। त्याच्यामुळे प्रत्येक स्त्रीने आपल्या घरामध्ये भरभराटी व्हावी, अन्न धान्याला पैशाला बरकत राहावी याच्यासाठी पौर्णिमा आणि होळीच्या दिवशी ह्या ज्या वस्तू आहेत त्या निश्चितच आपल्याला आणायच्या आहे। भले तुमच्या घरामध्ये असतील तर नका आणू, पण आपल्या घरामध्ये जर तुमच्या घरामध्ये ह्या वस्तू नसतील तर नक्कीच आपल्याला ह्या वस्तू आणायच्या आहे। बघा ह्या वस्तू आणल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो, आपल्या घरातले जे नकारात्मक शक्ती आहे पूर्णपणे बाहेर जाते, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते। बघा ह्या अशा वस्तू आहे ज्या आपल्या घरामध्ये धनसंपदा वाढवणाऱ्या आहेत। तर त्या वस्तू कोणत्या त्याच्याबद्दलच तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार। त्यामुळे व्हिडिओ प्रत्येक स्त्रीने, व्यक्तीने, सगळ्यांनी, भाऊने, ताईंनी, दादांनी, संपूर्ण सगळ्यांनी हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्कीच बघायचा आहे। कारण की होळी हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे। बघा 13 मार्च गुरुवारच्या दिवशी होळी आलेली आहे आणि त्याच दिवशी पौर्णिमा सुद्धा आहे। तर हुतात्मा पौर्णिमा आहे आणि ह्या पौर्णिमेला आणि होळीला अत्यंत साधारण असं महत्त्व आहे। बघा होळीच्या दिवशी आपण होळीची पूजन करतो, आपले वाईट विचार, आपले जे वाईट दिवस चालू आहे त्यांचं दहन करत असतो, अंत करत असतो आणि चांगले दिवस येण्यासाठी आपण होळिका मातेची पूजा करतो, पौर्णिमेची पूजा करतो। तशाच प्रकारे आपल्याला आपल्या घरामध्ये ह्या वस्तू निश्चितच आणायच्या आहे। कारण की ह्या वस्तू आणल्याने बघा कष्टाला पर्याय नाही, कष्ट केले तर संपूर्ण आहे, पण कष्टासोबत नशिबाची सुद्धा आपल्याला साथ हवी। आपल्याला आध्यात्मिक ज्या वस्तू आहेत त्यांची गरज आपल्याला आपल्या घरातल्या प्रगतीसाठी हव्या असतात। त्याच्यामुळे ह्या ज्या वस्तू आहेत त्या संपूर्ण स्त्रियांनी नक्कीच आपल्या घरामध्ये आणायच्या आहे। कारण की ह्या ज्या वस्तू आहेत काही खेडेगाव असतं, काहींच्या इथं ह्या वस्तू मिळत नाही। त्याच्यामुळे अगोदर तुम्हाला सांगते की जर तुम्हाला जसे ह्या वस्तू मिळत गेल्या तसं आपल्याला आणायच्या आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला ह्या स्थापित करायच्या आहे। म्हणजे मार्च महिन्यामध्ये 13 तारखेला गुरुवारच्या दिवशी आपल्या घरामध्ये संध्याकाळच्या टायमाला ह्या वस्तूंची स्थापना करायची आहे। खूप म्हणजे ह्या ज्या वस्तू आहे अति म्हणजे महाग नाही, खूप नॉर्मल आहे, त्या आपण सहजच घेऊ शकतो आपल्या घरासाठी। तर त्या वस्तू कोणत्या आहेत ते तुम्हाला अगोदर सांगते। बघा आपल्याला अगोदर तुम्हाला सांगते की जी पौर्णिमा ही गुरुवारच्या दिवशी 13 तारखेला मार्चलाच आपल्याला साजरी करायची आहे। आता पौर्णिमा कधी सुरू होते आणि कधी समाप्त होते ते अगोदर तुम्हाला सांगते। बघा पौर्णिमा सुरू होणार आहे 13 तारखेला सकाळी 10:36 सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारच्या दिवशी दुपारच्या टायमाला 12:25 ती समाप्त होणार आहे। त्यामुळे जे पौर्णिमा आहे, होळीचं पूजन आहे ते आपल्याला 13 तारखेलाच करायचं आहे आणि कारण की ते शुक्रवारच्या दिवशी 12 वाजेला समाप्त होणार, तर आपल्याला 13 तारखेला सकाळच्या म्हणजे 13 तारखेलाच पौर्णिमेचं पूजन सुद्धा करायचं आहे आणि होळिका दहन सुद्धा करायचं आहे। तर ह्या दिवशी बघा होळी दहन केल्याने काय, होळीच्या दिवशी आपण जे होळीची पूजन करतो, होळीमध्ये जे आपण काही वस्तू असतात त्या टाकल्या जातात, तर त्याच्याने काय होतं, आपलं भाग्य उजळतं, आपल्यावर आलेल्या संकटांचं निवारण होत असतं आणि आपल्या मनातल्या इच्छा विष्णू भगवान नक्कीच पूर्ण करत असतात, होळी माता नक्कीच पूर्ण करत असते। कारण की पौर्णिमा पण आहे, हुतात्मा पौर्णिमा आहे, तर त्या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्ती करता आपण काही उपाय करत असतो, लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये यावी आणि सत्यनारायणचं पूजन जर प्रत्येकी महिन्याला ज्या घरामध्ये होत असतं त्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही, ते घर प्रगतीच्या शिखरावर पोहोचत असतं। हा भरपूर जणांचा अनुभव आहे आणि माझा स्वतःचा सुद्धा आहे। मी 20 वर्षापासून म्हणजे आता आमच्या लग्नाला 20 वर्ष झाले, मी 15 वर्षापासून हे पौर्णिमेचं व्रत करत आहे आणि तेव्हापासून खूप
चांगलं होत चाललं आहे आणि तुमचं पण चांगलं व्हावं याच्यासाठी प्रत्येक स्त्रीने आपल्या घरामध्ये संकटांचं, दारिद्र्य, गरिबी यांचा नाश होण्यासाठी प्रत्येक स्त्रीने आपल्या घरामध्ये खूप साध्या सिंपलपणाने पौर्णिमेचं व्रत करायचं आहे, म्हणजे सत्यनारायणचं पूजन करायचं आहे। भले तुम्ही उपवास नका करू, पण सत्यनारायणचं पूजन करा। बघा, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। आणि त्या दिवशी आपल्याला अशा काही वस्तू आहे त्या निश्चितच आपल्या घरामध्ये आणायचे आहे। आता पहिली जी वस्तू आहे ती मी तुम्हाला सांगते, स्वस्तिक। जे स्वस्तिक असतं ते पंचधातूचं असतं आणि स्वस्तिक हे मांगल्याचं शुभ प्रतीक असतं। नकारात्मक शक्ती बाहेर फेकतं आणि सकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतं। जे स्वस्तिक असतं बघा पंचधातूचं, प्लास्टिकचं नाही आणायचं, पंचधातूचंच आणायचं। जास्त महाग मिळणार नाही, 150-100 रुपयाला तुम्हाला मिळून जाईल। बघा, ते स्वस्तिक असतं, छोटंसं असतं, छोटं पण असतं, मोठं पण असतं, जसं तुम्ही घेणार तसं। तर ते स्वस्तिकावर छोटे छोटे असे पिरॅमिड असतात आणि पिरॅमिड काय करतात, नकारात्मक शक्ती सोडत, म्हणजे नकारात्मक शक्ती आकर्षित करत असतात आणि सकारात्मक शक्ती त्यांच्यामध्ये समावेश करत असतात। आणि त्याच्यामुळे काय होतं, आपल्या घरामध्ये जो वाईट शक्ती आहे, वाईट विचार आहे, नजर बाजा दोष जो आहे तो निघून म्हणजे बाहेर निघतो। आपल्या घरातला जो वाईट म्हणजे आपल्या घरामध्ये जर वास्तू दोष असेल तो सुद्धा समाप्त होण्यास मदत होत असते। त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, स्वस्तिक जे पंचधातूचं मिळतं त्याच्यावर छोटे छोटे असे पिरॅमिड असतात, ते स्वस्तिक आपल्याला आणायचं आहे। बघा, मी ज्यावेळेस व्हिडिओ करते त्याच वेळेस वरच्या साईडला तुम्हाला स्वस्तिक दिसेल, ते स्वस्तिक तसंच स्वस्तिक तुम्हाला आणायचं आहे होळीच्या दिवशी आणि त्याची स्थापना होळीच्या दिवशीच आपल्याला आपल्या घरामध्ये, तुम्ही देवघरामध्ये करू शकतात किंवा तुमचं मेन डोर आहे, कारण की पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या मेन डोर स्वच्छ करत असतो आणि तिथं ते स्वस्तिक लावायचं किंवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा त्याची स्थापना करून त्याचं पूजन करायचं आहे। बघा, स्वस्तिक हे प्लास्टिकचं आणू नका, हे पंचधातूचं स्वस्तिक तुम्हाला लाभकारक ठरेल आणि तुमच्या घरामध्ये मंगलमय वातावरण निर्माण होईल, सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल, नकारात्मक शक्ती पूर्णपणे बाहेर जाईल। त्याच्यामुळे हे एक वस्तू तुम्हाला आणायची आहे। बघा, आता मी तुम्हाला 5 वस्तू सांगणार, त्याच्यातल्या कुठली पण एक वस्तू तुम्ही आणली तरी सुद्धा चालेल, 5 आणल्या तरी सुद्धा चालेल, जसं तुम्हाला आणायचं आहे तसं तुम्ही आणू शकता, पण निश्चितच आणायचं आहे। आणि आता जी दुसरी आहे ते म्हणजे श्रीयंत्र। आता श्रीयंत्र प्रत्येकाच्या घरात आहे असं नाही, किंवा जे स्वामी भक्त आहे, जे स्वामी समर्थांचं करत असतात त्यांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये श्रीयंत्र असतं। ते श्रीयंत्र 750ला पण मिळतं, 2500ला पण आहे, 1100ला पण आहे। तर छोटं मोठं जसं तुम्ही घेणार तसं श्रीयंत्र निश्चितच आपल्या घरात स्थापित करायचं आहे। बघा, श्रीयंत्र जर आपण आपल्या घरामध्ये स्थापित केलं पौर्णिमेच्या दिवशी, होळीच्या दिवशी, तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता येत असते, कारण की श्रीयंत्र जे आहे ते लक्ष्मी मातेचं बसण्याचं स्थान आहे आणि ज्या घरामध्ये श्रीयंत्र असतं त्या घरामध्ये लक्ष्मी माता येते आणि त्या घरामध्ये लक्ष्मी टिकते सुद्धा, स्थिर राहते आणि आपल्या घरामध्ये पैशाची आवक सुरू व्हायला लागते। बघा, हा अनुभव भरपूर जणांना आहे आणि श्रीयंत्र हे आपल्या घरामध्ये स्थापित करायचं, आपल्या देवघरामध्ये निश्चितच स्थापित करायचं आहे। भले तुम्ही आणलेलं नसेल तर आणून त्याची स्थापना करायची, त्याला शुद्ध करायचं आणि आपल्या घरामध्ये ठेवायचं, त्याच्यावर कुंकुमार्चन करायचं, श्री सूक्ताचं पठण करायचं। हे केल्याने तुमच्या घरामध्ये जे अडचण आहे, जे प्रश्न आहे, म्हणजे काही प्रश्न असतील, आर्थिक प्रॉब्लेम असतील, ते निवारण होत असतात आणि आपल्या घरामध्ये पैसा कुठून चांगल्या मार्गाने येत असतो। त्याच्यामुळे श्रीयंत्राची स्थापना आपल्याला निश्चितच आपल्या देवघरामध्ये करायची आहे। बघा, पौर्णिमेच्या दिवशी, अष्टमीला, नवमीला किंवा शुक्रवारी, मंगळवारच्या दिवशी त्याच्यावर कुंकुमार्चन करायचं, श्री सूक्त म्हणून करू शकतात किंवा तुमच्या देवीचा जो मंत्र आहे, बीज मंत्र, तो म्हणून सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करायचं। निश्चितच याचा फायदा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे होईल। ही दुसरी वस्तू झाली। आता जी तिसरी वस्तू आहे ती म्हणजे आपल्याला लक्ष्मीची पावलं। बघा, लक्ष्मीची पावलं सुद्धा कशी आणावी ते सांगते। बघा, तुमच्या घरामध्ये जर लक्ष्मीची पावलं तुम्ही तुमच्या उंबरठावर लावलेली असतील तर प्लास्टिकची मुळीच लावू नका। प्लास्टिकची लावल्याने आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्तीच प्रवेश करते, सकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही। भरपूर स्त्रिया दिवाळीच्या टायमाला आपल्या जे उंबरठ असतं त्याच्यावर प्लास्टिकची पावलं लावलेली असतात, पण प्लास्टिकची पावलं बिलकुल लावत नाही, कारण की प्लास्टिकची पावलांनी आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती येत असते। तर आपल्याला जी पावलं आहे ती कशी लावावी, तर बघा, दुकानामध्ये चांदीची सुद्धा भेटतात,
चांदीची आणली तर अतिशय उत्तम आहे, नाही तर तुम्ही जे पंचधातूची पावले येतात बघा त्याच्यावर असे पंचधातूची पावले असतात, त्याच्यावर हे असतं बघा धनुष्य असतो, नंतर त्याच्यावर लक्ष्मी चिन्ह असतात, नंतर शंख असतो, हे असतं श्रीयंत्र असतं, भरपूर प्रमाणात अशी भरपूर चिन्ह असतात त्याच्यावर. ते चिन्हांचं जे हे असतं बघा पावलं, ते पावलं आपल्याला आणायचे पंचधातूचे आणि ते आपल्या देवघरात आपल्या बाहेरचा जो उंबरा आहे त्या ठिकाणी तुम्हाला लावायचे आहे. आपल्या घरामध्ये तोंड येईल असे पावलं आपल्याला लावायचे आहे. याच्याने लक्ष्मी माता प्रभावित होते आणि आपल्या घरामध्ये निश्चितच प्रवेश करते. आणि रोज आपण त्याच्यावर पूजा करतो, हळदी कुंकू आपलं लेपन करत असतो, तर त्याचा प्रभाव आपल्याला खूप चांगल्या प्रकारे जाणवत असतो आणि लक्ष्मी माता ह्याच गोष्टींनी आपल्या घरामध्ये आकर्षित होत असते. ज्या घरामध्ये असे नीटनेटकेपणा स्वच्छता असते, असे वस्तू लावल्या जातात किंवा ह्या वस्तूची आराधना पूजा केली जाते, त्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही आणि त्या घरामध्ये आवक तर सुरू होतेच पण प्रगती सुद्धा होत चालते. त्याच्यामुळे ही जी तिसरी वस्तू आहे जी पावलं ती आपल्याला निश्चितच आणायची आहे. आता मी तुम्हाला 5वी वस्तू सांगणार आहे, तिसरी वस्तू जी आहे ते कासव. जे कासव आहे ते मांगल्याचे प्रतीक आहे, विष्णू भगवानांचं प्रतीक आहे. त्यांना विष्णू भगवानांचं स्थान प्राप्त झालेलं आहे. जे कासव आहे ते कासव आपल्याला पंचधातूच आपल्या देवघरामध्ये ठेवायचं असतं. बघा कासव ठेवताना सुद्धा त्याचे काही नियम आहे. कासव ठेवताना आपल्याला त्याला बघावं लागतं की त्याच्या खाली आकडे आहेत का. जर कासवावर आकडे राहिले तर ते पाण्यात नाही ठेवत, ते तांदळावर ठेवलं जातं. आणि जर त्याच्यावर आकडे नसतील, पंचधातूच्या याच्यावर बी कोणत्या याच्यावर आकडे नसतात, तर ते आपल्याला पाण्यात ठेवायचं असतं उत्तरेकडे तोंड करून. याच्याने सुद्धा म्हणजे कसं असतं, हे जे कासव आपण पाण्यात ठेवलं ते हे आपल्या घरामध्ये पैशाला आकर्षित करत असतं. पैसा आपल्या घरामध्ये येत असतो, नकारात्मक शक्ती बाहेर जात असते आणि कुठल्या ना कुठल्या चांगल्या मार्गाने आपल्या घरामध्ये पैशाची आवक वाढते आणि आपल्या घरामध्ये पैसा स्थिर राहतो. त्यामुळे कासव सुद्धा आपल्याला पंचधातूचं आपल्या घरामध्ये ह्या दिवशी स्थापित करायचं आहे. आणि दुसरं जे आहे म्हणजे आता 5वं जे आहे ते तुम्हाला सांगते. 5वं जे आहे ते म्हणजे कवड्यांचं तोरण. बघा प्रत्येक वेळेस सांगितलं जातं की प्लास्टिकचं तोरण आपल्या दाराला लावू नका, कारण की प्लास्टिकचं तोरण लावल्याने नकारात्मक शक्ती प्रवेश येते. आणि जे कवड्यांचं तोरण असतं ते देवीला अतिशय प्रिय असतं. बघा कवड्या ह्या देवी मातेला प्रिय असतात, तुळजा भवानीला प्रिय आहे, आपल्या लक्ष्मी मातेला प्रिय आहे. कवड्या आपण आपल्या देवघरामध्ये सुद्धा ठेवत असतो आणि कवड्याचं तोरण जर आपण आपल्या बाहेर डोरला लावलं तर त्याचा प्रभाव निश्चितच आपल्याला चांगला दर्शवतो. आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्ती प्रवेश करायला लागते, लक्ष्मी माता आकर्षित होते. नजर बाधा, वाईट विचार, वाईट बाधा, नजर बाधा, दोष, काही बाहेरचे दोष ते आपल्या घराला लागत नाही. वास्तू दोष सुद्धा यापासून समाप्त होत असतो. त्याच्यामुळे नेहमी स्वामी समर्थ मंदिरामध्ये, स्वामी समर्थ केंद्रामध्ये असं सांगितलं जातं की आपल्या जो मेन डोर आहे तिथं प्लास्टिकचा नका लावू, ते जे कवड्यांचं येतं ते कवड्यांचं तोरण आपल्याला निश्चितच आपल्या मेन डोरला लावायचं आहे. बघा ह्या गोष्टी करून बघा, कारण की ह्या गोष्टी केल्यावरच आपल्याला याचा उपयोग कळत असतो. आपण नुसतं ऐकून घेतो आणि ह्या वस्तू आणत नाही, असं काही करत नाही, असं नका करू. प्रत्येक स्त्रीने आपल्या घरामध्ये, भले तुम्ही अगोदर मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे, तर एक वस्तू आणा, एक जसं तुमच्याकडे पैसे येत जातील तशी वस्तू आणून आपल्याला ठेवायची आहे. आणि ज्या दिवशी पौर्णिमा आहे, होळी आहे, त्या दिवशी ह्या वस्तूंची आपल्याला स्थापना आपल्या घरामध्ये निश्चितच करायची आहे. बघा ह्या वस्तू आणा, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य वाढतात, सकारात्मक शक्ती येते, नकारात्मक शक्ती पूर्णपणे बाहेर जाते, घरामध्ये सुख समृद्धी नांदते, घरातल्या लोकांची प्रगती होते, नजर बाधा दोष संपूर्ण नाहीसे होतात. त्याच्यामुळे ह्या ज्या वस्तू आहेत ते निश्चितच प्रत्येक स्त्रीने आपल्या घरामध्ये आणायच्या आहे, आपल्या घरातल्या लोकांची प्रगती होण्यासाठी. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना सुद्धा पाठवा. स्वामी समर्थ.